बाबाजींचं म्हणणं होतं, गावकऱ्याचं बी म्हणून दिसतंय. दादाने त्यांच्या भाषणात काय येऊन दिलं नाही काही. त्याने असा अंदाजा रांग राखून दांडा आणला. पण ही थंडी आहे ना दादा, रस्त्याचं कराच लागणार आहे. रस्त्याचं गाड्या सुटलंय आता. दादा बरं सुटलं माझ्या ध्यानात राहत होता. खरंच यांना लय त्रास दिसतो रस्त्याला. जाऊन दे, जे होईल ते कोणती कोणी लिवली पैसे टाका देवा करून काय आता. तेवढे ते म्हणते तेवढे ते डांबरी ओढून ते रुवा मोकळे काय देतात नको. ओके, झालं तुमचं काम. मग भाषणात काय सांगितलं तसं नसतं बाबा. मग दादा जर काम करते तर भाषणात सांगायची काही गरज आहे का? आपला अंधारातच जाऊन सांगायला एवढं होऊन द्या म्हणून. उद्यालाच सांगितलं याचा अर्थ ठुसणे आणलाय का नाकाला. मला नाही समजे का बघ. मग असा आपला जे खरं आहे ते सांगायचं. म्हणून तर मग असा 6 कोटी मराठा माझ्यावर प्रेम करतो. या घराला पाठिंबा द्यायचा किंवा काय करायचं जाहीर द्यायचा अंधारात. आपलं कामच तसं आहे. बोलायचं बिना तर जाहीर, काम करून घ्यायचं जाहीर. अंधारात नको. लोकांनाही कळतं नाही हे अमुक नेता काम करतो, अमुक करत नाही. लोक